संबंध भारतामध्ये होत असलेली पिळवणूक थांबवण्याकरिता फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात यावे. त्याचप्रमाणे लोक अदालतींच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावा. या हेतूने उद्देशाने ग्राहक पंचायत मंच मौदा यांच्याकडून गुरुवार दिनांक 28 मार्च 2024ला अखिल भारतीय ग्राहक पंचायत मंच मार्फत राज्य ग्राहक तक्रार निवारण यांचेकडे माहितीचा अर्ज भरून त्याला संपूर्ण भारतातून जन आंदोलन बनविण्याचे स्वरूप दिले जात आहे. सन 1966 साली ग्राहक कायदा अंमलात आला, पण त्या कायद्याचा परिपूर्ण लाभ ग्राहकाला अजूनही मिळत नाही. ग्राहक हा बाजारपेठेतील राजा मानला जातो, परंतु त्याच राजाची अवस्था एका रंकाप्रमाणे झाली आहे. ग्राहकावर होत असलेले वारंवार अन्याय त्याला इकडे तिकडे भटकावे लागते. कुठंच त्याला न्यायाची दाद मागत असताना न्याय मिळत नाही. बरेच वर्ष त्याला तिथं संघर्षरत राहावे लागते. या सर्व समस्यांकडे बघून मौदा ग्राहक पंचायत मंचच्या वतीने सरकारकडे यावर लक्ष केंद्रित करून लोक अदालत किंवा फास्ट ट्रॅक कोर्ट बनवून ग्राहकांच्या तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करावे आणि ग्राहकांना योग्य न्याय मिळेल, त्यांच्यावर अन्याय होऊ नये या दिशेने योग्य पाऊल उचलावे. या उद्देशाने हे जन आंदोलन माहितीचा अर्ज भरून उभारण्यात आलेले होते. त्यावेळी तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत मंच विजय पांडे यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्याचप्रमाणे तुकाराम लुटे सदस्य, अंबरते किरण अहेरकर, वनिता अंबरते, निर्मला जर्वेकर, स्वाती गायधने, रोशनी बाळबुदे, नलिनी बाळबुदे, नलिनी काटकर, अर्चना रंगारी, उषा धांडे, संगीता आहेर, उषा तलमले, गौरी वैद्य, मनीषा निनावे, धनराज गायधने, रमेश बनसोड, दिलीप कानगडीकर, विजय पांडे, विलास पाथेर, निलिमा घाटोडे असे एकंदर 20 ग्राहक पंचायत मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत पोस्ट ऑफिस मौदा यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन दिलेले आहे की ग्राहकांवर होत असलेल्या समस्या सोडवण्याकरिता फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करण्यात यावा. त्याचप्रमाणे लोक अदालतीमध्ये यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी मौदा ग्राहक पंचायत मंचकडून करण्यात आली.